चला मॅचला होती सुरुवात. आपण सर्व क्रिकेट रसिकांना त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना आणि सर्व आयोजकांना या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण ज्या मैदानावरती रंगली गेलेली स्पर्धा श्री नामदार चषक 2025 स्पर्धा श्री कालभैरवनाथ चषक 2000 श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 स्पर्धा क्रिकेटची पंढरी जाणणारी ही रामलीला मैदान सेक्टर 12 साळसोळचं मैदान आपल्या या स्पर्धेसाठी उपलब्ध आहे. मैदानाचं जर आपण सूचितीकरण जर पाहिलं तर उत्तमरित्या प्रत्येक खेळाडूला साजेशी असं हवं असं वाटणारं हे मैदान या मॅचकडे वळलं जातं. आपण या स्पर्धेतली जर आपण पाहिली तर ही 4थी मॅच आपल्या समोर आल्या आजच्या दिवसातील पहिल्या गटातील करंदी कुडाळ वर्सेस पाटणीमाची. पाटणीमाचीकडून ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत सुनीलाने. नरेंद्र आणि सुनीलची जोडी. सुनील हा स्ट्रायकरला पहिला चेंडू खेळला जाईल आणि पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक जीवन घेऊन निघालाय. पहिला चेंडू फक्त टॅप केला, गॅप शोधला जाईल, तळम्याच्या दिशेने हा चेंडू पाठवला जातोय पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. 2 धावीने आपलं खातं खोललं. सुरुवात केली श्रीवर्षा केला जातो पाटणीमाची टीम कडून. पहिल्याच फेरीतील मॅच आपल्या समोर पाटणीमाची वर्सेस करंदी कुडाळ. पहिलंच षटक जर आपण पाहिलं तर जीवन हे पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघालाय. 2 धावांनी श्री गणेशा केला. सुरुवात झाल्या. पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी समोरच्या मध्ये पटका खेळला जातोय. मेडाप मधून हा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर लॉंगऑफच्या तिथपर्यंत पोहोचला गेला. फेकी केली जाईल. एक सिंगल धाव म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे सुनीलनं एकी धावा जमवल्यात. सुरुवात चांगली राहिली पाटणीमाची टीम कडून. प्रथम फलंदाजी करत असताना तर नरेंद्र लेफ्ट हँड बॅट्समन हा स्ट्राईक वरती आलाय. लेफ्ट आणि राईटचं कॉम्बिनेशन पाटणीमाची टीम कडून बघायला भेटलं जाते. तर थोडीशी क्षेत्ररक्षण मध्ये व्यूहरचना आखली जाते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण इथं निवडलं जातं या लेफ्ट हँड बॅट्समन फलंदाजासाठी. जीवन षटक क्रमांक 1 ला सुरुवात केली. 2 चेंडूचा आतापर्यंत त्याने खेळ केला पण 3 धावा खर्च केल्यात. आपल्या स्ट्रायकरवर निघाला जातो. या थोडसा अपस्टंप सोडून जाणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. रामदास एस्टेनच्या पाठीमागे चोख कामगिरी बजावली जाते. निर्धावाने सुरुवात केली जाते. पहिले चेंडूवरती धावा खर्च जरूर झाले पण येणारा चेंडू जीवनसाठी हा डॉट बॉल झालाय. पुन्हा एकदा नरेंद्र हा तळावर होतोय. आता प्लेस केला, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत सरसावला जाईल पण थोडासा मैदानाचा अडथळा आला. चेंडू जमिनीलगत चाललाय तोपर्यंत अडवल्यानंतर आणखी एक सिंगल धावेने नरेंद्र याने आपलं खातं खोललंय. सुनीलला जरूर साथ दिली जाते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपण पाहतोय बघतोय श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित करंदी यांचं हे नियोजन बघायला भेटलं जाते. नामदार चषक या स्पर्धेचा टायटल आपल्याला बघायला भेटलं जाते. गलीमधून फटका खेळला जातो. या क्षेत्ररक्षक त्याचा पाठीमागे सरसवला जातो. या चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल पण तोपर्यंत चेंडू अडवला गेलाय शेवटच्या क्षणाला आणि 3 धावा धावून इथं जमवले जात आहेत. पाटणीमाची टीमकडून थोडीशी चूक होत्या आणि त्याचं परिवर्तन हे 3 धावेमध्ये केलं जातं. 360चं ग्राउंड म्हटलं की आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धावा येतात आणि हा प्रयत्न राहिलाय पाटणीमाची टीम कडून. 3 धावाच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. आता प्रयत्न लेग स्टंप सोडून बाहेर जाणारा चेंडू इथं पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय म्हणजे एक्स्ट्रा धाव जीवनच्या गोलंदाजीवरती. इथं खराब सुरुवात राहिल्या. पहिले जर सुरुवात जर पाहिली तर एकेरी दुहेरी धावांनी इथं खर्च केल्यात पण यावेळी लेफ्ट हँड बॅट्समनला थोडीशी अडचण आली गोलंदाजीला आणि लेग स्टंप सोडून हा अतिरिक्त चेंडू आलाय. आणखीन एक सिंगल धाव 8 या आकड्यावरती.
आता प्रयत्न वेगाने बॅट जरूर फिरवली गेली पण नरेंद्रच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. एसटी रक्षक रामदासच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू स्थिरावला जातो. या आणखीन एक डॉट. षटक क्रमांक 1 इथं समाप्त केलं जाईल. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर जीवन याची उत्तम गोलंदाजी 8 धावसंख्या खर्च केली. तर षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 आहे इथं आणि या 2 क्रमांकासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती आणला जाईल. संदीप निकम पॉवर प्ले क्रमांक 2 साठी. याही पॉवर प्ले साठी जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं. या थोडीशी धीम्या गतीने सुरुवात पादनेबादी टीमची बघायला भेटली जात्या. कमी धावसंख्या जीवन यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथं खर्च केल्यात. लॉंग ऑन लॉग ऑफ आणि मिड विकेट ही षटक क्रमांक 2 ची व्यूहरचना आपल्याला बघायला भेटली जाते. एसटीच्या पाठीमागे जर आपण पाहिले तर तिसऱ्या स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक तयार ठेवलाय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आपल्याला बघायला भेटले ते शॉर्ट स्क्वेअर लेग बघायला भेटले जाते. हा एक चेंडू उत्तमरित्या ऑफ स्टंप सोडून चाललाय सुनील साठी. हा डॉट चेंडूला सुरुवात केल्या संदीप निकम. आपल्या टीम साठी जर आपण पाहिलं तर तारणात ठरला जातो. आज षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज साठी आलाय. सुरुवात चांगली राहिली. डॉट बॉलनं सुरुवात केल्या. कोणती धाव इथं पहिल्या चेंडूवरती खर्च केली नाही संदीप यांनी. डिफेन्सली करण्याचा प्रयत्न एक चोरट्या पद्धतीने धाव घेतली जाते. कोणतंही बॅकअप भेटलं जात नाही. सिंगल धाव सुनीलला घेतले. मग सुनीलकडे ती क्षमता आहे कोणत्या क्षणाला आपल्या टीमचं धावसंख्या जमा करू शकतो आणि नरेंद्रची साथ भेटणं तितकीची गरज आहे. इथे लेफ्ट हँड बॅट्समन आहे पण त्याच्या बॅट मधून जर आपण पाहिल्या तर 21 धाव एक सिंगल धावा खर्च झाल्यात म्हणजे बॅट मधून निघाल्यात. एक नरेंद्रची सुरुवात बघायला भेटली जाते. लेफ्टीसाठी ही रचना आखली जाते. आता संदीप पुन्हा एकदा तयार होईल. आपला पुढील चेंडू 2 चेंडूमध्ये जर आपण पाहिले तर एक सिंगल धाव खर्च केल्या संदीप यांनी. सुरुवात चांगली राहिली. फुलटा चेंडू इथं थोडीशी दिशा बरखडली जाते. पंचांनी इथं दंडित केलंय. फुलटा चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली जाते. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून म्हणजे हा पुन्हा चेंडू हाताळावा लागेल आणि येणाऱ्या फलंदाज सुनील साठी हा प्रेटचा चेंडू असेल. 9+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले. धावसंख्या 11 आकड्यावरती. प्रेटचा चेंडू संदीप घेऊन निघालाय. हा कुट्टाप्याचा चेंडू लेग स्टंपाच्या जवळून जाणार हा चेंडू आणि ह्या सकारात्मक म्हणजे हा प्रेटचा चेंडू होता. त्याच वेगानं अकुट टप्प्यावरती हाताळला होता. सुनीलला समजला नाही. हा रामदासच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय म्हणजे ही डॉट बॉल चेंडू म्हणजे किती महत्वाचा चेंडू होता. प्रेटचा चेंडू होता. सुनील साठी मुभा होती पण त्याला त्या प्रकारे खेळता आला नाही. पुढे सरसावलाय गलीमधून फर्स्ट स्लिप होता. हा चेंडू निघालाय आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमारेषे लगत जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. यावरती किती धावा असतील. प्रयत्न जरूर झालेत आणि 3 धावा. 3 धावाच्या सहाय्याने जर आपण पाहिले तर धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच विचार केला जातोय. अपडेट पोहोचली जाते. ज्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या आणि सेम पद्धतीने याही चेंडूवरती 3 धावा जमवल्यात. काय चेंडू हाताळला जातो. या उरलेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हा निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. नरेंद्र हा चाचपडत सुरुवात करतोय. आणखीन एक डॉट आलाय. संदीपकडे ते अनुभव आहे त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. धावसंख्या जरूर खर्च झाली होती अगोदरच्या चेंडूवरती पण हा उत्तम चेंडू हा डॉट बॉलने सुरुवात केली जाते. पुन्हा प्रयत्न करतोय. असफल ठरतोय नरेंद्र पण इथं पंच वळले आहेत. अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय म्हणजे हा पुन्हा चेंडू हाताळावा लागणार आहे संदीप याला.
ते 2 चेंडू आतापर्यंत त्याने अतिरिक्त हाताळलेत, म्हणजे एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. पण बॅटमधून जसा विचार केला तर तितकीशी धावसंख्या संदीपनं खर्च केली नाही. अजूनही बाउंड्री पार एकही चेंडू पाटणेमाचीकडून कोणत्याही फलंदाजाला म्हणजे नरेंद्र आणि सुनीलला करता आला नाही. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी तिरी 3 धावा जमवल्या जरूर. हा प्रयत्न राहिला यावेळी सक्सेसफुल पॉवरफुल दरम्यानच्या दिशेने हा फटका खेळलाय तो नरेंद्रच्या बॅट मधून हा चौकार आलाय. त्या चौकाराच्या साह्याने जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 आकड्यावरती. आमच्या समेत जर आपण पाहिली तर पीटीसी लाईव्ह पनवेल यांचं लाईव्ह आपल्याला बघायला भेटलं जात आहे. अनेक अचूक कानाकोपरे यांच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे क्षणाक्षणाला कोणतीही चूक आपल्या समोर असेल मैदानामध्ये ती त्यांच्याकडून टिपली जाते आणि आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त केले जाते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जीवन यांनी 8 धावसंख्या खर्च केली, कोणतीही गडी बाद केला नाही. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर संदीप यांनी षटक हाताळलं, 11 धावसंख्या, त्यामध्ये 2 अतिरिक्त चेंडू हाताळलेत, कोणताही गडी त्यांना बाद करता आला नाही. म्हणजे जमेची बाजू आहे पाटणेमाचीकडून. ही सुरुवात चांगली राहिली. षटकाच्या पाठीमागे जर आपण पाहिले तर 9.5ची सरासरी वागता आली. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या ही 19 आकड्यावरती आहे. आता जीवन हा तिसऱ्या क्रमांकासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. म्हणजे पहिलं षटक उत्तमरित्या त्याने हाताळलं, विकेट त्याला घेता आलं नाही, पण पुन्हा त्याच गोलंदाजाचा विचार केलाय कारण की त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो हा विचार जरूर करण्यात केला आणि पुन्हा एकदा चेंडू हा जीवनच्या हातामध्ये सोपवला गेला. षटकाला सुरुवात केली जाते. डिफेन्सली खेळला जाईल, जोर अंगावरती भेदला होता पण गॅप मधून शोधला जातो. या स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला झाला, फेकी जोर थोडीशी चुकली जाते. बॅकअप चांगला आहे इथं आणि धावचीच्या स्वरूपात इथं नरेंद्रला परतावं लागतं. चुकीची धाव सुनीलने उचलली, प्रयत्न केला जरूर तर थोडासा थांबला होता नरेंद्र, धाव घेण्याचा विचार नव्हता पण धावला तो सुनील आणि स्वतःची पार्टनरशिप तोडली जाते. नरेंद्रला परतावं लागतं. त्याने जर आपण पाहिलं तर 6 धावांचं योगदान जरूर दिलं. 6 चेंडूचा खेळ केला आणि 6 धावसंख्या ही आपल्या खात्यामध्ये जमवल्या. धावचीच्या स्वरूपात नरेंद्र बाद होऊन परतला जातो. पहिलाच धक्का जर आपण पाहिलं तर पाटणेमाची टीमला. तर तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पाटणेमाचीकडून अभि हा तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय जरूर. पाटणेमाची टीमचा विचार जर आपण केला तर या हंगामातील पहिलीच मॅच खेळतात, थोडासा अनुभव कमी आहे पण खेळ जर आपण पाहिला त्यांचा सुरुवातीपासूनचा तर एकेरी दुहेरी धावांचा राहिलाय. सुनीलनं जबाबदारी घेतल्या, प्रयत्न केलाय इथं यारकर पद्धतीचा चेंडू जीवन हाताळला, सुनीलला परत पाठवण्याचं काम इकडे जोखीम उचलली गेली आणि लागोपाठचा हा दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. काय यारकर चेंडू हाताळला जीवन यांनी, आपलं ब्रह्मास्त्र हाताळलं गेलं आणि पहिलं विकेट आपल्या नावावरती कोळलं. पहिलं जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात नरेंद्र बाद झाला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनील हा यारकर पद्धतीने मधल्या एसटी इथं उद्ध्वस्त केली आणि दुसरा फलंदाज त्याच धावसंख्येवरती बाद होऊन परतलाय. आता थोडीशी अडचणीत सापडली ती पाटणेमाची टीम. सुरुवात चांगली होती पण आता जीवन यांच्यावरती आपल्या गोलंदाजीचा मारा चालू केलाय. एक उत्तमरित्या गोलंदाजी हाताळली जाते. चला याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येणार आहे भामगर 11. आपण तयार आणि भौगोलिक कुडाळ याही टीमनं आपला तयार राहायचंय. विनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस केला जाईल. हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाकडे जर आपण पाहिलं ना तर प्रत्येकाचा खेळ एक उत्तमरित्या मैदानावरती राहायला गेलाय. प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती आपल्या साजेस असा खेळ केला जातो. आता स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अभि आहे ना, प्रेम आणि अभिची जोडी. आता जीवन तयार होतो या पुढील चेंडू हाताळण्यासाठी. वेगानं बॅट फिरवली गेली आपण बॅट आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. आणखीन एक डॉट
एक सिंगल धाव पहिल्याच चेंडूवरती घेतली गेली, पण त्याच्यानंतर जीवननं कमबॅक केलंय. हा एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार करताना थोडंसं दडपण असतं, पण जीवननं ते दडपण बाजूला ठेवलं आणि आपल्या टीमसाठी हे उत्तम योगदान द्यायचं आहे, उत्तम गोलंदाजी करायची आहे, हे तंत्र आजमावलं. या पुन्हा एकदा इथं फलंदाज यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रेमला परतावं लागतं. या कोणतीही धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली नाही, म्हणजे 20 या आकड्यावरती हा तिसरा फलंदाज बाद होऊन परतला जातोय. आता अडथळा ठरलाय पाटणीमाची टीमसाठी, तो म्हणजे जीवन एकावरती एक धक्के देत चाललाय. पहिल्या चेंडूवरती धावचित या स्वरूपात बाद केलं, तिसऱ्या त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनील हा यार्कर पद्धतीने बाद झालाय फलंदाज. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रेम हा याचाही त्रिफळाचित केलाय. म्हणजे 2 फलंदाज लागोपाठ जे पाहिले ना आपण ते उत्तमरित्या बाद केलेत. एक सिंगल धाव फक्त खर्च केले, म्हणजे महत्वाची गोलंदाजी राहिली कर्दी कुडाळ टीम कडून. आता 5व्या क्रमांकासाठी ओमकार याचा धावा केला पाटणीमाची टीमनं, कारण की कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. प्रथम फलंदाजी करत असताना 50चा आकडा जवळजवळ 5 पार करणं हा गरजेचं आहे. म्हणजे या मैदानावरती मोठी धावसंख्या जर आपण म्हटलं तर 50चा आकडा हा पूर्ण करणं गरजेचं आहे. ही एक साजेशी आपल्याला गोलंदाजासाठी डिपेंड करणारी ही धावसंख्या असणार आहे. आता पुढील चेंडू जर आपण पाहिलं तर जीवन घेऊन निघतो. या पुन्हा एकदा इथं अपील केला जाईल आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. काय गोलंदाजी राहिली जीवनाची, काय कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. लागोपाठचे 2 धक्के या षटकामध्ये त्यानं 4 फलंदाज बाद केलेत, एक धावचित स्वरूपात, आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 3ही फलंदाज यष्टीचित झालेत. म्हणजे एकाला ही धावसंख्या जमा करता आली नाही. आल्या पावली ओमकारलाही परतावं लागलं. आता सागर मैदानामध्ये आलाय. एकावर एक मोठे धक्के पाटणीमाची टीमला भेटले गेलेत. डाव सावरावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. अभि जर पाहिले तर अभि अजून नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता या षटकातील शेवटचा चेंडू, आणखीन एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी राहिली या जीवनची. आपलं आयोजन, या आयोजनामध्ये आपल्या गावाला प्रभावित करणारी गोलंदाजी आज जीवनकडून निघाली गेली. एक उत्तम गोलंदाजी येणाऱ्या फलंदाजांना या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जर आपण पाहिलं तर आपल्याच गावाकडे नोंदवली जाते. जीवन याचं पहिलं नाव घेतलं जातं या कर्दी कुडाळ या टीम कडून. काय गोलंदाजी राहिली आणि या स्पर्धेसाठी प्रथम हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. प्रभावित गोलंदाजी, आपल्याकडे नजरा वेधून घेणारी ही गोलंदाजी, आपल्या गावाला प्रभावित करणारी ही गोलंदाजी. जीवन एक मोठं नाव घेतलं जातं आणि या नावाप्रमाणे जिवंत करणारी ही टीम आपली, त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जिवंत केलं जातं. या आता षटक क्रमांक 4 साठी रामदास बाबाराजे चषक असणे या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिली तर हॅट्रिक या गोलंदाजाने नोंदवली होती. म्हणजे जर आपण कर्दी कुडाळचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाज हा हॅट्रिक नोंदवला जातो. या आपली सुरुवात चांगली राहिली होती रामदासची आणि रामदासचा विचार हा 4थ्या क्रमांकासाठी केला जातो. या थोडी अडचणीत आहे ती पाटणीमाची टीम. धाव सावरावा लागेल, धावा जमावे लागतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 धावसंख्या आहे आणि त्यांचे महत्वाचे फलंदाज हे बाद होऊन परतलेत. 4 फलंदाज एष्टीतीत झालेत. अकुट टप्प्याचा चेंडू त्याला शेवटच्या क्षणाला केला जातोय, थ्रो केला जाईल आणि हातामधून चेंडू निसटला. इथं जीवदान भेटलं. या एक टर्निंग पॉईंट ठरलाय पाटणीमाची टीमसाठी. जर विकेट गेला असतं तर अजून दडपण आलं असतं, अजून धावसंख्या कमी होऊ शकली असती, पण थोडासा निश्वास सोडला जातो. या जीवदान भेटलं. इथं कोणतीही धाव जर घेण्याचा प्रयत्न इथं झाला नाही. पुन्हा एकदा रामदास तयार होईल गोलंदाजीसाठी. कमबॅक चांगलं राहिले. या कंदी टीम प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या. आता
आता प्रयत्न केलाय, गॅप जोडलाय आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू चाललाय 4 धावांसाठी येतोय हा चौकार. म्हणजे बऱ्याच काळानंतर जर आपण पाहिलं तर हा फटका बघायला भेटला गेला आणि फलंदाज होता सागर ना. अभिच्या बॅट मधून हा चौकार निघालाय. म्हणजे अभिकडे ती क्षमता आहे, नॉन स्ट्राईकला आल्या पावली उभा होता, पण ज्यावेळी त्याला स्ट्राईक वरती आणलं गेलं त्याच पावली त्यानं चौकारानं स्वागत केलंय. म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे, कोणत्या क्षणाला आपल्या टीमचं पारड जड करू शकतो. प्रहात जरूर चढवला या चौकाराच्या साहाय्यानं. जर आपण पाहिलं तर धावसंख्या थोडस थांबला गेला गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 24 या आकड्यावरती. थोडासा खाली राहिलेला चेंडू आणखीन एक बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचालाय. पंचांनी एक्स्ट्रा धाव घेतली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 25 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 फलंदाज परतलेत. एकाच षटकामध्ये 5 फलंदाज बाद होऊन परतले होते. म्हणजे हा डाव सावरण्याचा प्रयत्न सागर आणि अभि करतोय. चेंडू अडवला गेलाय जरूर, पण एक सिंगल डाव रोखू शकले नाहीत. आणखीन एक सिंगल. आमच्याच जर आपण पाहिलं तर एक चुकीचा चेंडू हाताळला होता, त्यावरती चौकार आला, पण येणारे चेंडू हे त्यानं उत्तमरित्या हाताळलेत. हॅलो हॅलो ओके. साधा असला नाही तो काय फॅन तुझ्यावरती मन कुठे खाली करा, मन कुठे खाली करा. पुन्हा एकदा आता प्रयत्न केलाय, चेंडूला हवेमध्ये पाठवलंय जरूर, पण क्षेत्ररक्षक तिथं आहे तैनात. झेल पकडला जातो या आणि हा 6वा फलंदाज बाद होऊन पडतो. आकाश याने एक उत्तम झेल पकडला जरूर आणि सागरला परतीचा इशारा दाखवलाय रामदास यांनी. म्हणजे 4थ्या षटकासाठी जरूर रामदासचा विचार केला. कमी धावसंख्येचं षटक जरूर हाताळलं, एक चौकार जरूर आला, पण त्याच्यानंतर त्यानं सिंगल धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतलं. आता शेवटचं षटक महत्वाचं षटक. या षटकामध्ये धावा जमवणं गरजेचं आहे आणि पाटणीमाची या षटकामध्ये किती धावसंख्या जमवेल, किती टार्गेट सेट करणार आहे ते करती टीमसाठी येणाऱ्या षटकासाठी आपल्याला जरूर बघावं लागेल. तर शेवटच्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज शेवटचं षटक करंदी कुडाळ करून जर आपण पाहिलं तर सूरज हा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आता सुनील फलंदाजीसाठी आलाय. थोडासा खाली राहिलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय जरूर. म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली तर निर्धाव चेंडू न केल्या सुरुवात चांगली राहिली सूरज कडून. म्हणजे प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिलं ना तर निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आणि सूरजने त्याच पद्धतीने सुरुवात केल्या निर्धाव चेंडूने. फुलटा चेंडू त्या प्रकारे जर फटका खेळला गेलाय, गॅप शोधलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आकाश तिथपर्यंत पोहोचला जरूर, पण इथं धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊन परतलाय. अभि महत्वाचा फलंदाज बाद होऊन परततोय. म्हणजे थोडीशी चूक किती मागात ठरते. दुसऱ्या धावेचा स्ट्राईक वरती जाण्याचा विचार होता त्याचा, पण थांबवलं गेलं आणि स्वतःच विकेट मात्र धावची त्या स्वरूपात
गमावल्या. 7वा फलंदाज इथं बाद होऊन परतला जातो. या 28 ही धावसंख्या आतापर्यंत पाटणेमाची टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना जमवल्या. आता उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकातील. तर दोन्ही टीमला आपण कॉल देऊया. भामगर 11 आणि बोगोली कुडाळ दोन्ही टीम तयार आहे. जशी मॅच संपेल तसं आपण टॉस साठी जायचं आहे. टॉस कपास मध्ये नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. जरूर प्रयत्न केला, गॅप शूटलाय, जमिनीला गुदलीवर हा चेंडू निघालाय. पण एसटी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडंसं फसलं गेलं, त्यावरती आणखीन एक धाव जमा केल्या. म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षण फसलं जाईल, त्यावरती धाव घेणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या ही कमी आहे. जेमतेम धावसंख्या जमावावी लागेल. आपल्या गोलंदाजासाठी एक साजेशी धावसंख्या जमावी करायला 2 धावांच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 30 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमी गतीचा चेंडू यावरती जर आपण पाहिलं तर फलंदाज फसला जातो. या डॉट चेंडू आलाय. धावा घेणं गरजेचं आहे पाटणेमाची टीमला. डॉट चेंडू हे आपल्याला कमी धावसंख्या जमा करू शकतात. आपल्याला धावा घेणं गरजेचं आहे. हा प्रयत्न करावा लागेल. आणि इथं सक्सेसफुल सूरज होतो. या एस्टनवरती आणखीन एक चेंडू आदळला जातो. या आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एक झेलबाद झालाय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 5 फलंदाज हे एसटीचीच झालेत. काय गोलंदाजी राहिली प्रभावशाली. एक तिखट मारा जर आपण पाहिलं तर करंदीच्या गोलंदाजांकडून राहिलाय आणि सूरजनं त्याच पावली गोलंदाजी केल्या. आणखीन एक विकेट. 8वा फलंदाज परतलाय. म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिली तर निम्मे टीम इथं पॅव्हेलियनच्या कक्षामध्ये पोहोचल्या. पाटणेमाची टीम आता शेवटचा चेंडू सूरज घेऊन चाललाय. गॅप शूटला जरूर. यावरती क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. चेंडू अडवल्यानंतर फेकी केली जरूर. डायरेक्ट हिट आहे इथं आणि फलंदाज जावतीच्या स्वरूपात बाद होऊन परतला जाईल. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना 9 गडी बाद पाटणेमाची टीमनं 31 धावसंख्या जमावल्या आणि 32 धावांचं टार्गेट हे करंदी कुडाळ टीम समोर ठेवले गेले. जाऊया टॉस साठी. चला भामगर 11 आणि बोगोली कुडाळ दोन्ही कर्णधार टॉस कवास मध्ये. चला बोगोली आणि भामगर आमच्यापर्यंत आवाज पोहोचवा तुमचा. हॅलो हॅलो. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आणि पहिली हॅट्रिकचा मान जर आपण पाहिलं तर ज्यांनी आयोजन केलंय ते श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि पहिली हॅट्रिक जीवनसाठी आणि जीवनला इथे हॅट्रिक साठी सचिन पिंपरे यांनी 201 रुपयाचं पारितोषिक दिले गेले. या युवा उद्योजक यांच्याकडून आले तरी त्यांना आपण जीवनला हे प्रदान केलं जाईल. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमधील सलग 3 विकेट्स घेण्यासाठी शशिकांत गोळे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आगळेवेगळी बक्षीसही आहेत. हॅट्रिक साठी एक सुवर्ण संधी होती आणि त्याचा मान जर आपण पाहिलं तर या गावानं घेतलं आणि गोलंदाज आहे जीवन. तर चला पूर्वार्ध संपला. आता उत्तरार्ध चालू होईल तर आपण जाऊया टॉस कवास मध्ये. टॉस करण्यासाठी जाऊया. इथं भामगर 11 वर्सेस बोगोली कुडाळ. मस्त पडली. एक चौकारा गेला पण बाकी आहे चांगली आहे. चला दोन्ही टीम भामगर 11 आणि बोगोली कुडाळ यामध्ये टॉस केला जाईल.
एक जण येणार टॉस करायला आया इकडे आणलाय आणलाय टॉस करायला या म्हणलं कोणतरी या कोणी बी करायला हेड आणि टेल आहे चला भांगर 11 आणि भौगोलिक कुडाळ यामध्ये टॉस केला जातोय आणि हेड आणि टेल आलाय तर टॉस जिंकलाय भांगर 11 टीमनं आणि सारसोळीचं मैदान यावरती आपण टॉस जिंकलाय मैदान जर आपण पाहिलं तर 360चं मैदान आहे आपण टॉस जिंकल्यानंतर कोणता निर्णय आहे बॉलिंग चला धन्यवाद अधिकचा वेळ घेणार नाही मॅचला करूया सुरुवात दोन्ही टीमला आपण बॅस्टॉप लॉक देऊया आणि प्रथमतः टॉस जिंकलाय तो भांगर 11 टीमनं आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या भौगोलिक कुडाळ टीमला प्रथम गोलंदाजी संपले आता या धावा चेस करण्यासाठी दोन जोडी मैदानामध्ये उतरली जात्या 31 धावांचं टार्गेट आहे जीवन आणि ऋषिकेशची जोडी हा धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरली जाते हॅलो 32 धावांचं टार्गेट समोर आहे क्षेत्ररक्षण सजवलं या आणि या धावा डिपेंड करण्यासाठी थांबवण्यासाठी सज्ज झाली ती पाटणीमाची टीम फलंदाजीमध्ये आपल्याला तितकाचा खेळ करता आला नाही पण गोलंदाजांना कुठेतरी आपली ताकद वापरावी लागेल आणि कमी धावसंख्या इथं खर्च करावी लागेल या धावा थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील एक कमी धावसंख्या आहे या मैदानावरती चला गोलंदाजीसाठी सुरुवात होईल पहिले षटक घेऊन निघतो या सुनील ऋषिकेश आणि जीवनची जोडी या धावांचा पल्ला गाठण्यासाठी उतरली गेल्या मॅचला होईल सुरुवात या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर वेस्टर्नच्या पाठीमध्ये फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक तयार केलाय त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग साठी एक क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेग त्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट एक लॉंग ऑन मिड ऑन त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मिड ऑफ लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक तयार आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं शॉर्ट कव्हरला एक आहे एक विवरचना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी येईल सुनील निघतो पहिल्या चेंडूसाठी कॅप जरूर शोधलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल एक सिंगल धावेनं श्री गणेशा केलाय ऋषिकेशच्या बॅट मधून एक सिंगल धावाली पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर सुनील निघाला जाईल आपल्या रोवरून कमी गतीचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला गेला या आणि एक्स्ट्रा पॉइंट मधून हा चेंडू निघून चाललाय जीवनच्या बॅट मधून हा चौकार आलाय चौकाराने सुरुवात केल्या जरूर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती घेतली पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ओपनिंग साठी उतरलाय आणि सुरुवात जर आपण पाहिली तर एक दमदार राहिल्या जीवनच्या बॅट मधून या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या आणि सचिन पिंपरे युवा उद्योजक यांच्याकडून जीवनला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे आणि त्यातच जर आपण पाहिलं तर पायचिप पकडलाय
ते सुनील आणि जीवनला, आणि जीवनची खेळी इथं संपुष्टात आली. बाधून परतला पहिला धक्का. जर पाहिलं तर एक चौकार आला. चौकारानंतर जर आपण पाहिलं तर सुनील यांनी एक एस्टेनच्या मधोमधी गोलंदाजी केली आणि जीवनला पायचीत पकडलं. पहिला धक्का सोबत जर आपण पाहिलं तर जीवन परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. आता तिसऱ्या क्रमांकासाठी आकाश हा मैदानामध्ये उतरला जातो. आता रोशन हा तिसऱ्या क्रमांकासाठी उतरलाय. फुलटा चेंडू यावरती पंचांनी दंडित केलंय. म्हणजे आता म्हणून जर पाहिलं तर चेंडू निसटला सुनीलाचा. फुलटा चेंडू नो बॉलचा इशारा आतापर्यंत पोहोचवला. प्लस 1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील आणि हा फ्री हिटचा चेंडू ऋषिकेशसाठी. पुन्हा एकदा आणखी फुलटा चेंडू त्यावरती प्रहार चढवलाय. फ्री हिटचा चेंडू आणि 1 बाउन्स सीमारेषा ओलांडली जाते. 4 धावांसाठी हा चौकार. म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते आणि अशा सिच्युएशनला जर आपण चुकीची गोलंदाजी कराल तर आपली धावसंख्या जास्त खर्च होऊ शकते आणि त्यातूनच आपला विजय हा हातामधून निष्ठून चाललाय. या चौकाराच्या साह्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 11 आकड्यावरती. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या पॉवर प्लेचं षटक पाटणेमाची टीम कडून सुनील याचं प्रगतीपथावरती. कुटाबेंडू त्यावरती अडवण्याचा प्रयत्न राहिलाय जरूर. उत्तम क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लीम मध्ये जर आपण पाहिलं तर केलं जातं. या कारण हा चेंडू निघाला असता तर थेट सीमारेषा जरूर ओलांडली जाऊ शकली असती. धावा वाचवली जातात. आणखीन एक सिंगल धाव. पुन्हा एकदा फुटास आणि इथं रोशन फसलाय. डॉट आलाय जरूर. पहिलं षटक इथे संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 12 धावसंख्या. 24 आणि 20 चं समीकरण आपल्या समोर आलंय. तर पॉवर प्ले क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा सुनीलचा विचार केला आणि गोलंदाजीसाठी तयार झाला. या सुनील खूप मेहनत करावी लागेल पाटणेमाची टीमला. एक एक धाव वाचवावी लागणार आहे या मैदानावरती. चला मॅचला होईल आता सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी सुनील तयार झालाय. खोलवरचा चेंडू त्याला शेवटच्या क्षणाला फटका जरूर खेळलाय. चेंडू पायात फुटबॉल पद्धतीने अडवला जरूर. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. या क्षणाला ही क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जरूर आखली गेली. त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेले. 2 धावा इथे जमवले जात आहेत. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 14 आकड्यावरती. म्हणजे एक एक धाव वाचवावी लागते पाठिंबाची टीमला. त्या पद्धतीने खेळला गेलाय पण पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल धाव रोखू शकलो नाही. एक एक धावा जमवल्या जात आहेत. टप्प फसलाय. आता लेग स्टंप सोडलाय जरूर. पंचांनी इथं दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे सचिन याला. कमी गतीचा चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी राहिली. एक सिंगल धाव ऍड केली जाते.
फुटा चेंडू प्रहार चढवलाय, वन बाउन्स तिथपर्यंत चेंडू पोहोचला जातो. या लोकांच्या रिजन मध्ये हा येतो या ऋषिकेशच्या बॅट मधून चौकार. रोशन याच्या बॅट मधून. नक्कीच रोशन आणि ऋषिकेशची जोडी ही मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर ती क्षमता आहे चेंडूला सीमा पार पाठवण्याची आणि त्या पद्धतीने खेळ केला जातो. या आक्रमण चढवलं जातं. या ज्यावेळी तुम्ही आक्रमण चढवलं जातं त्यावेळी धावफलक थोडंसं कमी होतं. विजय सोपा होऊन चाललाय. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले आता 20 या आकड्यावरती. म्हणजे अजून 12 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे कर्दी टीमला. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पुन्हा विचार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच वेगाने झेल पकडलाय आणि रोशनची खेळी इथं संपुष्टात आली. आणखीन एक विकेट. 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. पण धावा जर आपण विचार केला तर हा धावा कमी आहेत. आता रामदास मैदानामध्ये उतरला जाईल. या सीझनची जर आपण पाहिली तर पहिली हॅट्रिक रामदासनं बाबाराजे चषक 2025 या स्पर्धेमध्ये घेतली होती. आणि आज जर आपण पाहिली तर आपलं स्वतःचं आयोजन आहे आणि याच आयोजनामध्ये जीवन यांनी स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती घेतल्या. शशिकांत गोळे साहेबांकडून या स्पर्धेमध्ये लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि याचा मान जर आपण पाहिलं तर जीवननं पटकवलाय. एक उत्तम गोलंदाजी आहे. आता गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली जरूर रामदासनं, पण आता फलंदाजीसाठी उतरलाय. येणारी धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावसंख्येचा विचार करावा लागणार आहे. 20 धावा आतापर्यंत जमवल्यात. सुनील षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी आहे. पुढे सरसावलाय. चेंडू हवेत खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि सहजरित्या आपल्या ओंगलीमध्ये झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट. म्हणजे घाई करायची कोणतीही गरज नव्हती. सिंगल एकेरी दुहेरी धावा जमवणं हे गरजेचं होतं आणि प्रहार यावरती चढवलाय आणि रामदास हा 0 या आकड्यावरती बाद होऊन परतलाय. जबाबदारी घेतली. असं वाटलं की या फटक्यावरती आपण मोठा फटका खेळू शकतो, पण हा मोह रामदासला आवरला नाही आणि स्वतःचा विकेट मात्र गमावून परतला जातोय. आता संदीप निकम स्वतः कर्णधार आहे टीमचा. तो मैदानामध्ये उतरलाय. एकोणीस चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुनीलनं गोलंदाजी उत्तम केली आहे या षटकामध्ये. चेंडू थांबवलाय तिथंच. एक सिंगल धाव चोरट्या पद्धतीने जमवली जाते संदीप कडून. काही ही गरज आहे एकेरी दुहेरीची आणि तो हा प्रयत्न संदीप कडून राहिलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 21 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक 2 चा खेळ इथं संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावरती. महत्वाचं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या आली असती तर थोडीशी मजा बघायला भेटली असती, पण पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाली. या षटकामध्ये सुनीलनं फक्त 9 धावसंख्या खर्च केली. उत्तम धावस राहिल्या तर 3ऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हा विचार केला जातो या पाटणेमाची टीम कडून. चला बामगर 11 जशी मॅच संपेल तसा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अकरा धावांची आवश्यकता आहे. ते पहिला विजय मिळवण्यासाठी करंदी कुडाळ टीमला. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज आता सुनील पुन्हा एकदा गोलंदाजसाठी आलाय. चला थोडं स्पीडअप घ्या. जास्त वेळ घेऊ नका पाटणी माझी टीम. आपण सुरुवात जर आपण पाहिली तर थोडासा वेळ घेत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करा. फटका खेळलाय. चेंडूला उंची जास्त दिली जाते. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल.
आणि अभि तिथपर्यंत पोहोचला, झेल पकडलाय, आणखीन एक विकेट. म्हणजे कमी धावसंख्या आहे, या धावसंख्येला पाठलाग करत असताना आतापर्यंतचा विचार जर केला तर आणखीन एक विकेट. सुनीलला सफलता भेटली जाते. थोडी अडचणीत आली ती कबड्डी टीम. प्रयत्न करावे लागेल कोणाला तरी, पार्टनरशिप जमावे लागेल. ऋषिकेशने ही जबाबदारी घेतली. सुरुवात जर आपण पाहिली तर ऋषिकेशनं त्या पद्धतीने धावसंख्या जमवली होती, पण त्याला साथ त्या पद्धतीने कोणी दिली नाही. आता आकाश मैदानामध्ये उतरलाय. विजय सोपा होता, थोडासा अवघड केलाय. 17 आणि 11चं समीकरण आपल्या समोर आलंय. आता चला स्पीडअप घ्या माटणीवाची टीम. वेळ घेता आपण जरा, थोडासा वेळ कमी घालवा हा प्रयत्न असेल आपला. आता लेफ्ट हँड बॅट्समन आकाश हा मैदानामध्ये आलाय. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हलवली जात्या, त्याबद्दल क्षेत्ररक्षण सजवलं जातं या. आणि येणारा चेंडू सुनील घेऊन चालेल. थोडीशी दिशा भरकटली जात्या लेफ्ट हँड बॅट्समन साठी सुनील याची. हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. या एक सिंगल धाव ऍड केली जाईल. आता इथून पुढे 10 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. पुलटा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली जात्या. एक सिंगल धाव घेतली आकाशाने आणि आपला खातं खोललं या एक सिंगल धावेनं. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे अजून 9 धावा ह्या जमवायच्या आहेत ते करंदी टीमला विजयासाठी. आणि या धावा थांबवण्याचा प्रयत्न पाठिंबाची करत्या. बॅट फिरवली गेल्या आणि यावरती जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. आणखीन एक विकेट. ऋषिकेशला परतावा लागल्या. म्हणजे धावसंख्या जर जास्त असती तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती. कमी धावसंख्या आहे, प्रयत्न केला जातो. आणखीन एक विकेट. जवळजवळ महत्वाचे फलंदाज हे परतलेत. करती टीम आता अडचणीत आल्या. आता येणाऱ्या फलंदाजांना हे धावसंख्या जमवायची आहे. आता सुनील मैदानामध्ये उतरला जातो. या 2 सफलता सुनील याला. म्हणजे स्वतः जबाबदारी घेतली तिसऱ्या षटकाची. म्हणजे कोणत्या क्षणाला मॅच पलटी होऊ शकते ही आशावादी राहाल तरच आपण क्रिकेटमध्ये विजय होऊ शकतो. आणि पाटणा टीमने जर आपण विचार केला तर ही मॅच सोडली नाही. तिसऱ्याही षटकामध्ये तो जोश ठेवला. त्याच पद्धतीने गोलंदाजी ही हाताळली जाते सुनील कडून. 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. फलंदाजीसाठी जर आपण विचार केला तर सुनील आलाय. कमी गतीचा चेंडू हाताळला यावेळी सुनीलनं. गती परिवर्तन केलंय. म्हणजे पहिले चेंडू जर आपण पाहिले तर सुनीलनं थोडासा वेग दिला होता, पण या पावली आल्यानंतर सुनीलनं चेंडूवरती गती कमी ठेवली. आणखीन एक डाट, थोडस प्रेशर येते. या एक धावा जमवणं तितकंच गरजेचं होतं. तर या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन चाललाय सुनील. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंडूला उंची दिल्यानंतर टप्पा पडला. आणखीन एक डॉट. षटक क्रमांक 3 इथं संपलं जाईल. हॅलो हॅलो. हा एक चेंडू शिल्लक आहे अजून. या तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू सुनील घेऊन निघेल. 2 चेंडू डॉट आलेत. विकेट आल्यानंतर ही महत्वाची गोलंदाजी राहिल्या
बाहेरून जाणारा हा चेंडू त्यावरती खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं जात आहे, त्याच्या पाठीमागे चेंडूच्या धावला जातोय. पण यावेळी सुनीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय, म्हणजे महत्वाचा चौकार, नशिबाचा चौकार आलाय. आणि या चौकारानं जर पाहिलं तर विजय थोडासा सोपा होऊन चाललाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या. आता 27 धावसंख्या धावफलकावरती. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चला थोडस स्पीडअप घ्या पाटणीमाची टीम. येणारा गोलंदाजाला फक्त आपण आमंत्रित करा, जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षणासाठी. हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 8 संघ सहभागी होतात. थोडासा वेळ हा जास्त असतो, पण वेळ घालवू नका, एक विनंती असेल आपल्या समोर. आता गोलंदाज 4थ्या क्रमांकासाठी बोलवला जाईल नरेंद्र. फलंदाजीमध्ये जास्त त्याला धावा जमवता आल्या नाहीत, पण आता 4थ्या क्रमांकाचं षटक नरेंद्रच्या हातामध्ये दिलंय. ही धावसंख्या वाचवण्यासाठी त्याला बोलवलंय जरूर, 5 धावा थांबवण्यासाठी. आकाश स्ट्राईक वरती आहे. एक चेंडूचा फक्त सामना केला होता त्यानं, एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमवली त्यानं. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे करंदी टीमला जिंकण्यासाठी. फक्त त्या चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक पाठमोरे धावले जातील तोपर्यंत विचार केला तर थोडासा चेंडूची गती कमी झाली. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. आणखीन सुनील हा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर सक्सेसफुल होतो या. आणि 3 धावा. आणखीन थोडीशी चूक बघायला भेटली जाते आणि आणखीन एक धाव, म्हणजे 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. विजय सोपा केला जातोय, सामना बरोबरीत सुटला जातोय. आता विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावांची गरज आहे. चला बामगर 11 टीम आपण तयार राहा, आपली लाईनअप तयार ठेवा. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. पुन्हा एकदा डिफेन्सली केला जातो. या विजयी धाव आकाशच्या बॅट मधून निघाली जाते आणि या स्पर्धेतला पहिला विजय संपादन केला या करंदी टीम. विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत, त्याचप्रमाणे पाटणेमाची टीमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला खेळ उत्तमरित्या या स्पर्धेमध्ये दाखवलात. कुठेतरी धावसंख्या आपली कमी पडली गेली आणि या स्पर्धेतून आपला पराजय पत्करावा लागला. चला मॅचला लगेच सुरुवात केली जाईल. याच्यानंतर